मित्रांनो, आता संभाजीनगर वाळू जामोटीशीमध्ये आपण उभं होतो. हे परप्रांती बाहेरून येतात आणि यांच्याकडून पार्किंगचे 200 रुपये घेता आणि पावतीसुद्धा देत नाही. दादांनो, याच्यावर लक्ष द्या. आणि गरीब माणसं बाहेरून आलेले परप्रांत्याला तुम्ही परेशान करू नका. सागर भाऊ, ही गाडी 2 दिवसापासून उभी आहे दादा. यांना 200 रुपये पर रोज 2 जण कोणी येत आहे त्यांनी सांगितलं नाही पूर्णपणे मोकळं, पण ते हे करून घेतात. नाव घेतले नाही त्यांनी. तुमची काय इच्छा मग कसं हे कसं घ्यायला नाही पाहिजे. असं गाडीचा लोड मध्ये जास्त लोड दिसते. लोडचं काय नाही, त्याला टायर आहे तर तेवढं राहीन. पण जे आपले हे लोकल जे लोक आहे त्यांना लूट राहिले, त्याच्यावरती तुमचा काय विचार आहे बा? असं नाही घ्यायला पाहिजे पैसे. हा, 200 रुपये रोज घेऊन राहिले. आता या भाऊचे ऐका ना सागर भाऊ, 3 दिवस झाले गाडी उभा आहे. याच्यावरती मग आता 200 म्हणजे 600 रुपये. यांनी मग जेवायचं कसं, खायचं कसं, काय बा? काय पार्सल आणते, बनवते, खाते. मग त्याला पैसे लागत नाही का? त्यांना चालतं, त्यांचा खर्च चालूच आहे ना. मग हे जे लोकलचे ते हे मागते समजा हे पार्किंग, त्याच्यावरती काय विचार तुमचा? त्यांनी पैसे नाही घ्यायला पाहिजे आणि किंवा घेतले तर पावती द्यायला पाहिजे. हा, असा विषय होता, बाकी काही विषय नाही. ठीक आहे, चालतं. पुन्हा हे लोक दुरून येते. हा, परप्रांती आले, बाहेरून गाडी घेऊन आले, आपण त्यांना हे नाही केलं पाहिजे. म्हणजे बळजबरी लोकांनी लुटायला बघितले नाही पाहिजे. बाहेरचे लोक म्हणजे पैसे घेत नाही, काही नाही. चोऱ्या पण होता इथं, चोऱ्या बॅटरी वगैरे, बॅटरी डिझेल चोऱ्या. काय होतं दादा, तुम्ही पण सांगा ना तुमच्या दिवसामध्ये चोऱ्या होता इथं आपल्या एमआयडीसी मध्ये ना. पार्किंग वाले येऊन पैसे घेऊन जाता आणि येत नाही ते इकडे. चोर येऊन सण दादागिरी करून पैसे घेऊन जाता, दादागिरी करता. हे दादांचा बी घ्या, यांचा पण. परप्रांती बाहेरून उभं राहावं लागतं आम्हाला. कोणी येणार आहे, कोणी दादागिरी करणार आहे, कोणी पैसे काढणार आहे, कोणी मागतो 100 द्या, कोणी म्हणतो 200 द्या. पावती देतात दादा तुम्हाला? काहीच देत नाही आम्हाला ते. गुंडागिरी चालू इकडे सगळे, काहीच देत नाही ते. आणि उलट म्हणता इथं गाडी लावायची तर पैसे द्यावे लागतात. दादांनो, सर्वांना नमस्कार. परप्रांत्याला सर्वांना मदत करा, ड्रायव्हरला सपोर्ट करा. आणि हे बाहेरून आलेले माणसं आहे सगळेजण, यांना चोऱ्या होता. आता यांच्या भरपूर समस्या आहे. हा शब्द हा सर्वांना उचलून घ्या आणि आपण भाऊला बोलू पुन्हा. हा भाऊ, काय म्हणणं तुमचं सांगा बरं. आता काय काय चोऱ्या चाऱ्या होत्या, हे बंद झालं पाहिजे. भरपूर बाहेरच्या गाड्या त्यांना त्रास होतो संभाजीनगरमध्ये. भरपूर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकामध्ये